विदर्भातील झणझणीत चुलीवरचे हंडीतले चिकन गावरानी हे आहे सर्व साहित्य. आणि जवळच बसून आहे माझी मैत्रीण विद्या. तिने म्हटलं की चला पार्टी करूया. आज आम्ही छतवर जाऊन हे टाकलं आहे हंडीमध्ये तेल, आणि तेल झालेलं आहे मस्त गरम. आता टाकत आहे मी त्यामध्ये मसाले. आता टाकलेलं आहे पान, तेजपान, आणि आता टाकत आहे मी मसाले. आता टाकलेला आहे लसूण जिरं आणि कांद्या लसूणचा पेस्ट हा टाकत आहे मी, आणि तो चांगला तेलामध्ये चांगलं होऊ दिला आहे. लसूण जिऱ्याचा पेस्ट मसाले तो चांगला तेलामध्ये परतून घेत आहे. आता व्यवस्थितरित्या तेलामध्ये तो चांगला कडकडीत होऊन राहिलेला आहे व्यवस्थित. आता टाकणार आहे मी सर्व साहित्य. आता तेलामध्ये ते चांगले परतून घेत आहे मी मसाले. आता टाकली आहे मी पालकची प्युरी. आता टाकलेला आहे थोडासा लसूण जिऱ्याचा पेस्ट. लसूण जिऱ्याचा पेस्ट टाकलेला आहे. आता त्याला तेलामध्ये छान परतून राहिलेला आहे. त्याला कडकडीत तेलामध्ये मसाल्याला छान भाजून राहिलेली आहे. आता व्यवस्थितपणे ते होऊन राहिलेला आहे. छान तेलामध्ये तो मसाला शिजून राहिलेला आहे. आता टाकत आहे मी पालकची प्युरी. आता मसाले खोलत आहे मी ताटामध्ये. धन्या जिऱ्याचा पूड, तिखट, हळद, मीठ व्यवस्थितरित्या सर्व काढून घेत आहे. सर्व साहित्य काढलेलं आहे. आता तेलामध्ये मसाले झालेले आहे. आता व्यवस्थितरित्या तेलामध्ये तो शिजत आहे. आता मी टाकलेली आहे पालकची प्युरी, आणि आता व्यवस्थित पालकची प्युरी तेलामध्ये होऊ देत आहे. त्याच्यानंतर टाकत आहे तिखट, मीठ, कसुरी मेथी, धने जिरे पूड, मसाला हे सर्व साहित्य टाकून तेलामध्ये व्यवस्थितरित्या छान मसाल्यांमध्ये हे तिखट मीठ मिक्स होऊ देत आहे. व्यवस्थितपणे तेलामध्ये तिखट मीठ मस्त व्यवस्थितरित्या शिजत आहे. आता त्याला छानपैकी चमच्याने छान त्या मसाल्यांमध्ये मिक्स केलेलं आहे तेलामध्ये. आता व्यवस्थित ते शिजून राहिलेलं आहे. बघा तेलामध्ये किती छान खमंग असा सुगंध आलेला आहे. छान. आता टाकत आहे मी चिकन, गावरान चिकन. आता त्याला 2 पाण्याने छान धुवून टाकलेलं आहे. आणि त्याला छान मसाल्यांमध्ये मी टाकायला सुरुवात केलेली आहे. व्यवस्थितपणे सगळं मिक्स करून घेणार आता मी त्याला आरामात. चला तर मग आता चिकन टाकलेलं आहे. चिकनला आता तेलामध्ये छान मिक्स करूया, आणि व्यवस्थितरित्या हंडीला पकडून मस्त त्याला मिक्स केलेलं आहे. आता मी चिकन टाकलेलं आहे. मसाल्यांमध्ये ते मस्त व्यवस्थितरित्या मिक्स करून राहिलेली आहे. आता ते मस्त बॉईल झाल्यासारखं शिजत आहे. आता मी टाकत आहे त्यामध्ये पाणी. आता व्यवस्थित ते आता मी पाण्यामध्ये रस्सा करून घेत आहे. तुम्हाला पातळ घट्ट कसा रस्सा हवा आहे तसा तुम्ही करू शकता आहे. आणि त्याला छानपैकी उकळी आल्यानंतर व्यवस्थित मस्त ते बॉईल होऊन राहिलेलं आहे. आता मी टाकलं त्यात पाणी. आता रश्श्याला आली आहे मस्त तर्री. आता व्यवस्थित तो उकळणार. आता हे 2 कार्टून आलेले आहे. एक आहे माझा मुलगा येल्लो टी शर्टवाला, हा आहे हे विद्याचा मुलगा, हा आहे माझा येल्लो टी शर्टवाला माझा मुलगा. आता बघा तो गाजर खात आहे. आता मी म्हटलं तुझ्या फ्रेंडला पण दे, प्रज्ञानला, म्हणून तो आता त्याला पण उचलून गाजर देत आहे. दोघंही जण स्कूलमधून आलेले आहे. आणि माझ्या बाळाला म्हटलं हा कटोरा बाजूला ठेव रे बाळा. तो आता माझी मदत करून राहिलेला आहे. आणि आता भाजीला छान उकळी आलेली आहे. भाजी छान आता उकळलेली आहे. आणि ही आहे विद्या आता दोघीजणी गप्पा करत आहे. भाजीला उकळी येत आहे आणि आता भाजी होतच आहे. मुलं मधामध्ये बदमाशपणा करत आहे. मुलं म्हणत आहे की झाली का मम्मा भाजी. आता भाजी झालेली आहे. आता जेवणाचा आस्वाद घेत आहे. आणि विहान आणि प्रज्ञान पहिले आस्वाद घेत आहे जेवणाचा. आणि मी आता माझ्या मिस्टरांसाठी आणि विद्यासाठी ताट करत आहे. व्यवस्थितरित्या आम्ही आता जेवणाचा आस्वाद घेऊ. माझे मिस्टर हात धुवत आहे. आणि म्हटलं चला आहे, आम्ही दोघी आता बेस्ट फ्रेंड आहो, म्हणून आम्ही आता बसलेलो आहो जेवायला. या मग सर्वजण विदर्भातील झणझणीत चुलीवरचं हंडीतलं चिकन खायला. आता माझे मिस्टर आलेले आहे.
आता आम्ही सर्वजण जेवायचा आस्वाद घेतो. आणि बघा विहानला काहीतरी द्यायसाठी विहानचे पप्पा वाकलेले होते आणि आता सर्वजण जेवणाचा आस्वाद घेऊन राहिलेलो आहो. माझी मैत्रीण विद्या तिने आस्वाद घेतलेला आहे. ती म्हणत आहे की खूप छान झालेली आहे भाजी. आणि आता तुम्ही पण माझ्या चॅनेलला नवीन असाल विदर्भ क्वीन ब्लॉग्सला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.